नमस्कार. सव्यसाची गुरुकुलम परिवारामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजच आपला 43व्या शिबिराचा समारोप झाला आहे आणि या शिबिराच्या समारोपाच्या दिवशी आपल्याकडे 15 दिवसाच्या ताई आलेल्या आहेत. उत्तम कलाकार आहेत, उत्तम नृत्य करतात आणि अनेक त्यांनी चित्रपट असतील किंवा मालिका असतील किंवा अनेक नाटकं असतील त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं आहे. तर ते आपल्या गुरुकुलपर्यंत त्यांचा प्रवास कसा आहे ते जाणून घेऊया. नमस्कार ताई. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव सांगा, तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही सध्या काय करताय? माझं पूर्ण नाव पायल गणपत जाधव. मी MA भरतनाट्यम केलेलं आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आणि आता गेली 3 वर्ष अभिनय क्षेत्रात काम करायचा प्रयत्न चालू आहे. आतापर्यंत तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे? चित्रपट असतील, मालिका असतील, नाटक असतील? सगळ्यात पहिले मी एका वेबसिरीज मध्ये काम केलं, परीस नावाची. वन कॅम्प प्रोडक्शन म्हणून आमचं एक होम प्रोडक्शन आहे त्याच्याकडनं, जी प्लॅनेट मराठीवर आत्ता आहे. त्याच्याच वरती डायरी ऑफ विनायक पंडित म्हणून पण एक चित्रपट आहे. आणि आत्ता एक मोठा प्रोजेक्ट केला तो म्हणजे ऑगस्टमध्ये ती फिल्म आली होती ज्याचं नाव होतं बाप ल्योक. नागराज मंजुळे यांनी त्याची प्रस्तुती केली होती आणि मकरंद मानेंचं दिग्दर्शन होतं. प्रथमच शशांक झेंडेंबरोबर मी त्याच्यात काम केलंय. आणि 3 of Us किल्ला नावाचा जो चित्रपट होता त्याचा दिग्दर्शक अविनाश आरू यांच्याबरोबर एक हिंदी फिल्म केली. आता भविष्यकाळात काही अजून आहेत का जे तुम्ही साईन केला आणि इकडे आलाय? हो, मी आता गेले की आता 4 दिवसांनी तेच आहे. सराव दिसत असेल चेहऱ्यावर. आता टेन्शन आलंय की इथून जाऊन सगळं आता पुन्हा एकदा ज्या क्षेत्रात काम करतोय त्याची पुन्हा एकदा नव्याने आता सुरुवात करायची. पण ती एनर्जी खूप मिळाली आहे, त्यामुळे आता गेल्यानंतर लगेच 6 दिवसात काम सुरू होईल. अच्छा. सिनेमासृष्टी ते गुरुकुल काय प्रवास आहे? मी इथे येतानाच एका हेतूने आले होते. मला ऍक्शन सिनेमा जे आपण म्हणतो किंवा ऐतिहासिक सिनेमांमध्ये ज्या पद्धतीने युद्धाचे सीन कोरिओग्राफ केले जातात किंवा ज्या पद्धतीने ते केले जातात, मला त्याच्या कोरिओग्राफीमध्ये पण इंटरेस्ट होता की ते कोरिओग्राफ कसं करायचं. म्हणजे एवढं तर कळत होतं की 1 2 3 4 5 6 7 8च्या बीटवर काहीतरी ते करत असणार. आणि साऊथच्या फिल्म्स पण खूप इंटरेस्टिंगली ते शूट करतात ज्या पद्धतीने. तर आणि ऍक्टर म्हणून जितके स्किल्स तुमच्याकडे जास्ती तेवढं तुमचं प्रोफाईल स्ट्रॉंग असं जे आपण म्हणतो, तर त्या अनुषंगाने मी आले होते. ते तर मिळालंच मला, त्याच्यात काही शंकाच नाही. पण त्याच्यावरती 99% जे मिळालं ते फार समृद्ध करणार होतं. सो मला एक डॉक्युमेंटरी आहे सव्यासाची गुरुकुलमवरती, तर ती यूट्यूबवरती मला बघायला मिळाली होती. मग मी इंस्टाग्रामवर जाऊन त्यांचं सगळं प्रोफाईल आणि हे सगळं चेक केलं आणि इतकं ते पद्धतशीर लिहिलेलं आहे की तुम्हाला इत्तंभूत माहिती मिळते किती दिवसांचं शिबिर आहे, किती वेळाचं आहे आणि काय. सो मग इकडे यायचं धाडसच केलं. आताच्या शिबिरामध्ये तुम्ही काय काय शिकलाय? आताच्या शिबिरात मी वेगवेगळी शस्त्र शिकले. प्राथमिक शस्त्र म्हणजे दंड, पट्टा, त्याच्यानंतर जंगल लट, अजून तलवार सगळ्यात महत्वाची, जी खूप दिवसांनी आम्हाला 12व्या दिवशी हातात घेता आली तलवार. आणि अजून बरेच आहे. नियुद्ध शिकलो, डिफेन्स ज्याला आपण म्हणतो. म्हणजे खूप बेसिक गोष्ट आहे की आपल्याला असं वाटतं की अरे काय बुक्कीच तर मारायचे, असं काही नसतं. हे सगळं जेव्हा हातात येतं ना, हे जे दुखायला लागतं सगळं. म्हणजे बोट पेर ना पेर जेव्हा दुखतं तेव्हा त्याचा अंदाज येतो की ते तेवढं सोपं नाही. सो ही सगळी शस्त्र, काही शस्त्र हातात घेऊन पाहता आली, म्हणजे ओरिजिनल वाला. म्हणजे शिकवताना आता प्राथमिक स्वरूपाचं शस्त्र दिलं जातं जे थोडं हलकं असेल, पण ओरिजिनल पट्टा पाहिला आणि मग ते ओरिजिनल सगळं, तर ते फार छान होतं. सो असं एक बेसिक प्राथमिक शिक्षण झालं. तुम्हाला जे शिकवायला शिक्षक होते, जे आचार्य होते आणि गुरुकुलचे इतर आचार्य, त्यांच्याबद्दल काय सांगाल? श्रीकांत दादा, पहिलं नाव आचार्य म्हणलं की जे डोक्यात होतं ते श्रीकांत दादांचं. पहिल्या दिवसापासून त्यांच्याबद्दल फक्त ऐकत होतो, कारण त्यांच्या एका विसलवरती सगळे असे खडाडून जागे व्हायचे, त्यामुळे त्यांचा एक वेगळाच दरारा होता. ज्या दिवशी मला त्यांचं वय कळालं, माझ्यापेक्षा मला वाटतं ते 1-2 वर्षाने फक्त मोठे असतील, तर मला असं झालेलं की दादा का म्हणायचं. म्हणजे बाकीचे असे वयाने मोठे असणारे जे मित्र आहेत त्यांना तर आपण आरेतुरे करतो, पण त्या व्यक्तीची साधना, त्या व्यक्तीचा अभ्यास हा इतका मोठा आहे की ते आपसूक आलं. म्हणजे आपण म्हणतो ना की तो मान मागून घेता येत नाही, तो त्यांनी मिळवलेला आहे. आणि खरंच पण ते जर नसते, 8 दिवसानंतर मग 15 दिवसाच्या शिबिराला आम्ही पूर्ण वेळ त्यांच्याबरोबर रियाज केला, तर त्या सरावादरम्यान तर फारच मजा आली. मला आठवतं एक दिवस खूपच अशक्तपणा आला होता, कारण बॉडीला तेवढी सवयच नाही. तर मी त्यांना म्हणलं की तुम्ही सांगा, मी बसू आज का थांबत थांबत करू. तर त्यांनी एक मोठा श्वास घेतला आणि ते असं म्हणाले की तुम्ही ठरवा. म्हणलं नाही तुम्ही सांगा.
बसत बसत केलं तर म्हणलं बरं ठीक आहे, म्हणजे सुट्टी नाही काहीही केली तरी. आणि व्यवस्थित मी सराव केला त्या दिवशी, मी एकदाही बसले नाही. म्हणजे 10 फेकी करत असतो तिथे 5च केल्या त्या दिवशी, पण बसायची गरज नाही पडली. म्हणजे ते आपण म्हणतो फिजिकल ह्याला पुश करणं जे असतं ते त्या शिक्षकाकडनंच होतं, ते त्यांच्या हातात आहेच. आणि अशा आचार्यांना निर्माण करणारे गुरुजी, त्यांच्याबद्दल आपण काय बोलावं. सो असे सगळे आचार्य, हरिदादा असू दे, ओमदादा, ते तर म्हणजे मी तर गुरुजींना आल्याला म्हणलं की ही जोडगळी इतकी सुंदर आहे ना, हरिदादा आणि ओमदादा, अतिशय प्रसन्न माणसं. आले समोर, मग आता आम्हाला नंतर नंतर अंदाज यायला लागला की आपल्याला 4 वाजता उठवतात. तरी 4 वाजता भेटा त्यांना, रात्री 10 वाजता काहीतरी त्यांच्याकडे काम घेऊन जा, तरी ते प्रसन्न. आणि बाकीच्या सगळ्या ताया, म्हणजे साक्षीताई आहेत, माझ्या गणप्रमुख त्या होत्या, आरतीताई आहेत, तेजस्विनी ताई मला वाटतं सगळ्यात वयाने लहान आहेत, पण काय सुंदर योगा आणि प्राणायाम त्या करतात, त्यामुळे खूप इन्स्पिरेशनल होतं. दुसरं म्हणजे आपल्याकडे जे चिंतन वर्ग होतात तर त्याच्याबद्दल काय वाटतं की रामायण महाभारतामध्ये आपण जो रामायण महाभारत आहे त्याच्यावरच आधारित आपलं चिंतन वर्ग आहेत, तर ते आत्ताच्या पिढीला उपयुक्त आहेत का? मला इथे येईपर्यंत माझा तेवढा अभ्यास नव्हता, म्हणजे अजूनही नाहीये, पण मला ह्या सगळ्या चिंतन वर्गांमधला तो मुद्दा खूप कळीचा आणि महत्वाचा वाटला. तो म्हणजे की आधी मी वाचलं पाहिजे आणि मग मी ठरवेन. कुठेतरी व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आलेल्या लोकांचं फॉरवर्डेड मेसेज वाचून मी ठरवणार नाही की असं आहे का ते तसं. सो मला वाटतं हा खूप महत्वाचा मुद्दा माझ्यासाठी ठरला. आणि आता इथून जाऊन वेळात वेळ काढून ते वाचन करण्याची एक मानस आहे, तर त्याचा फरक पडेल. सो मला तो मुद्दा खूप महत्वाचा वाटला. आणि त्या अनुषंगाने येणारे सगळे, म्हणजे मन म्हणजे काय, मग मनाची शक्ती काय, म्हणजे सुरुवातीला 10-15 मिनिटं असं मी पेंगायचो, पण नंतर जेव्हा लक्षात यायला लागलं की नाही हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मी कोरिओग्राफी शिकून जाईल, मी तलवार कशी चालवायची शिकून जाईल, पण त्या मागचा हेतू, त्या मागच्या युद्धकलेचं शास्त्र हे शिकल्यानंतर, म्हणजे तो चिंतन वर्ग झाल्यानंतर संध्याकाळच्या सर्वात लगेच फरक पडत होता की नाही, तो व्यक्ती इथे उभा असेल आणि जर मी शिरवार मारणार आहे तर तो कशा पद्धतीने गेला पाहिजे आणि माझा आवेश कसा असला पाहिजे. सो ते फार छान गुंफळ गेली होती चिंतन वर्गांची आणि त्या सरावांची. दुसरा एक महत्वाचा असा प्रश्न होता की सध्या संगणकाचं युग आहे आणि त्याच्या एक पाऊल अजून पुढे आपण जातोय, ते म्हणजे मोबाईलचं युग आहे. आणि या मोबाईलच्या युगामध्ये आपल्या गुरुकुलवरती 15 दिवस जे शिबिराला येतात किंवा 8 दिवस शिबिराला जे येतात, तर त्यांना मोबाईल अलाउड नाही आहे आणि घड्याळ सुद्धा अलाउड नाही आहे, तर त्याच्याबद्दल काय वाटतंय? आधी इथे येईपर्यंत काही वाटत नव्हतं की हा बाबा असेल ह्यांचा नियम, देतील रात्री वगैरे असं. इथे आल्यानंतर काकांना मी जोशी काका म्हणून एक आहेत बरं का, म्हणजे आपण म्हणतो ना तल्लख बुद्धिमत्ता असलेले एक माणसं असतात जे आपल्याला 4 सेकंदात कळतात की हे फार हुशार आहेत. मी त्यांना खूप म्हणजे मस्करीत पण मी त्यांना म्हणते, मला माहितीये, मला आल्या चेहऱ्याकडे बघून कळालं होतं की तुम्ही फार तल्लख आहात. तर ते फार हसतात त्याच्यावरती. तर मी त्यांना म्हणलं होतं मला दर 3 दिवसांनी तुम्ही प्लीज फोन देत जा, कारण माझं करिअर असं आहे की मला माहित नाही कधी कोण अप्रोच होईल, कधी कोण काही काम घेऊन येईल वगैरे. तर काका असं की जे करायला आलेलं आहात ते शांतपणे 15 दिवस करा, ते अनुभवा, त्याचं चिंतन म्हणून करा, नंतर गेल्यानंतर कामं आहेतच आणि जे आपलं ते कुठेच जाणार नाही. बरं इतकं शांततेने बोलल्यानंतर आपण ह्याच्या पुढे काय बोलावं, निशब्द म्हणजे की बरोबर आहे, म्हणजे लॉजिक तर आहे माणसाच्या मुळे, मग काय करायचं. मग पण नाही झालं असं, म्हणजे आता अजूनही मी फोन नाही घेतला, आता मी जाऊन फोन घेणार आहे, पण मला असं वाटतं त्याचा खूप चांगला परिणाम झाला, त्याच्यात मी अडकले नाही. आणि गुरुजी म्हणतात तसं 3 महिने फक्त काठीचे बेसिक प्राथमिक वार शिकल्यानंतर मुलांना शस्त्र त्यांनी दिलं होतं गुरुकुलातल्या. आम्हाला 15 दिवसात त्यांनी हे सगळ्या प्राथमिक 4 शस्त्र दिली. त्याच्यात आमचं तेवढं डेडिकेशन असणं पण खूप महत्वाचं होतं आणि त्याकरता हे सगळे नियम आहेत. हे 5व्या-6व्या दिवशी अंदाज आला, मग त्यानंतर ते विसरून पण गेलो की किती वाजलेत किती नाही. त्यामुळे मला असं वाटतं की नाही फरक पडला. आणि मग एखादं काम गेलं असेल तर त्याचं मला अजिबातच वाईट वाटत नाही. माझ्याकडे एक असं काहीतरी आहे आता की ज्याच्या जोरावरती मी नक्कीच काहीतरी छान उत्तम पद्धतीने करू शकते, त्याची मला आत्मविश्वास आहे मला. चालेल, खूप खूप छान वाटतं तुमच्याशी बोलून. हे गुरुकुल आता तुमचं आहे कायमस्वरूपी, आणि तुमच्या जे काही मित्रपरिवार त्यांचं सुद्धा गुरुकुल आहे. गुरुकुलला आम्ही कसे जोडले जाऊ, काय जाऊ, हे तुम्ही विचारताय त्याच वेळी तुम्ही गुरुकुलशी जोडलाय हे लक्षात घ्या, त्यांनाही सांगा. आणि या पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आपल्या सव्यसाची गुरुकुलम परिवाराकडून. तुम्ही पुन्हा या
आणि प्रशिक्षण घ्यावं, अजून तुमच्या हातून ऐतिहासिक एक चांगल्या काही घटना घडाव्यात. कारण काय की ज्यानं हे प्रशिक्षण घेतलं तर त्याला बऱ्यापैकी अजून काहीतरी माहिती असतं आणि तुम्ही आता प्रशिक्षण घेतलंय, त्यामुळे त्याच्या पाठीमागचा हेतू काय असेल, त्या महाराजांनी काय केलं असेल किंवा त्या काळी स्त्रियांनी काय केलं असेल, त्यांची शक्ती काय असेल इतकं लढण्याची, ही तुम्हाला आता 15 थोडंफार तरी कळालंच आहे. आणि अशाच ऐतिहासिक घटना आपल्याला मिळाव्या, चित्रपट मालिका अशा मिळाव्यात, हीच मी शिवरायांच्या चरणी आणि आमचे जे सव्यसाची आहेत अर्जुन त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद.